आता बातम्या पाहू या विस्ताराने। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी कल्याणमधून समोर येते। विद्यार्थ्याच्या अंगावर कार घालून या विद्यार्थ्याला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय। स्थानिकांमुळे मुलाच्या अपहरणाचा डाव फसलाय। कल्याण लोकग्राम परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। सुयश तिवारी असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। दरम्यान संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एका शालेय विद्यार्थ्याला त्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झालाय। त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथल्या स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा अपहरणाचा डाव फसलेला आहे। तिवारी यांनी हा अपहरण करण्याचा डाव रचला होता। सुयश तिवारी असं अपहरण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आणि आता पोलिसांचा या प्रकरणी पुढचा तपास सुरू झालाय। तर कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। वेळीच स्थानिक या ठिकाणी आले। स्थानिकांमुळे या विद्यार्थ्याचा जीव वाचलाय। मुलगा श्लोक सागर सावंत हा काल बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुयश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठलाग करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघं मित्र बाईकवर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली। तिथे हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्सला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला। त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला। त्याने ह्याच्या कानफाडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडीत खेचत होते। सुयश तिवारी साकेत माझ्या मते कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे। तर कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेत। किशोर, कल्याणमध्ये अपहरण करण्याचा प्रकार होता, मात्र स्थानिकांमुळे हा त्याचा उद्देश सफल होऊ शकला नाहीये। नेमका काय प्रकार घडलेला आहे, अधिकची माहिती? जगदीश, ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली गाजतंय सध्या मराठी अमराठी वादाने, त्याचाच हा एक भाग म्हणून साकेत कॉलेजच्या काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जे आपसात जे भांडणं झाले होते त्याचा जो वाद आहे, त्यामध्ये साकेत कॉलेजचे जे ट्रस्टी आहेत किंवा जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा कोणतरी मुलगा आहे याची प्राथमिक माहिती मिळते। त्या अनुषंगाने त्या मुलाने या मराठी मुलावर कार घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर त्याला त्याच्या कानशिलात वाजवून त्याला अपहरण करण्याचाही प्रयत्न केलेला, परंतु त्याने ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आरडाओरड केली। त्यावेळेस नागरिकांनीच या सगळ्या मुलांचा हा जो प्रश्न तो सोडवलेला आहे, परंतु कुठेतरी मराठी अमराठी वाद याच्यातूनही दिसून येतोय। त्यामुळे त्याच्या आईने जे आहे तो आक्षेप केलेला आहे आणि तक्रार नोंदवलेली आहे। मात्र किशोर, या प्रकरणी सीसीटीव्ही समोर आलेला आहे, पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? पोलीस त्या दृष्टिकोनातून आता कारवाई करत आहे। पोलिसांनी हा सीसीटीव्ही चेक केलेला आहे। त्याच्या आईने रितसर तक्रार दाखल केली आहे। रितसर त्यांची तक्रार गेलेली आहे आणि पोलीस या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे। जगदीश जी, धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल। तर कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। विद्यार्थ्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याला अपहरण करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न फसलाय।